आदरणीय रेगे सरांचा हा शताब्दी सोहळा आपण आज संपन्न करतो. रेगे सर आणि वाई यांचं दीर्घकाळचं नातं 1970 नंतर नंतर रेगे सर प्राज्ञापाठा मंडळाशी अत्यंत जवळचे निगडीत झाले. त्यावेळेला शास्त्री इथे वास्तव्यात होते आणि या दोघांमध्ये ज्या तात्विक चर्चा प्राज्ञापाठाच्या अभ्यासिकेत झाल्या तो इतिहासच आहे. रेगे सर पाश्चिमात्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आणि शास्त्री जे हिंदू तत्वज्ञान, दोन्ही वेगळे असले तरी सुद्धा दोघांचे मतभेद त्या पाठशाळेच्या अभ्यासिकेत झाले, पण मनभेद झाले नाही. एक महत्वाची बाब माझ्या लक्षात आली की शास्त्रीजी अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आपण रेगे सरांच्या विद्वत्तेचा कदर करावी असा उल्लेख केलेला आहे. रेगे सर हे प्राज्ञापाठा मंडळाचा अमोलपर्यंत ठेवा आहे असा शास्त्रीजींनीच केलेला उल्लेख आहे. त्यामुळे या दोघांची जी नाती आहे ती नाती दीर्घकाळची होती. शास्त्रीजींचं 1994 निधन झालं महाबळेश्वरला. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यांना पद्मविभूषण हा किताब मिळालेला. शाही इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार झाला. पण शरद पवार इथे आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला की रेगे सर कुठे आहे. कारण रेगे सर आणि शरद पवार यांचा अत्यंत दीर्घकाळचा संबंध. मुंबईला ते अनेक वेळा एकत्रही आले. मग ते मुंबईला होते. मुंबईहून ते इथे आले भाग वेगळा. पण त्यांनी असं स्पष्ट केलं की विश्वकोशाची सगळी जबाबदारी अध्यक्ष आणि संपादक तुम्ही सांभाळायची. हे त्यांनी केलं. 2000 साली त्यांचं निधन झालं 28 डिसेंबरला. तो भाग वेगळा आहे. पण या दोघांमध्ये झालेल्या चर्चा आहेत त्या चर्चा इतक्या अप्रतिम आहेत की आम्ही अनेक चर्चांचा साक्षीदारच आहे. भाषेमध्ये एक तर तात्विक सगळी चर्चा होती. काल्पनिक हा भाग कधीच आला नाही त्यांच्याकडे. ही माणसं वाईमध्ये वास्तव्याला ही पाचाळीचा इतिहास आहे ना, हा समजून घेतला पाहिजे आपण. हा एक भाग झाला. रेगे सरांचं एका पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली आणि ती प्रस्तावना त्यांनी त्यांच्या मिसेसला अर्पण केली. मंजूला असं नाव आहे. आणि तू दिलेल्या साथीबद्दल हे तुला समर्पित असं. हे मला का आठवलं, आज ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत एस.डी. नामदारांच्या, तर एस.डी. नामदारांनी जे पुस्तक लिहिलंय रेगे सरांच्या बद्दल, त्याच्या सुरुवातीला असं लिहिलंय हे त्यांनी कोणाला अर्पण करावं. मुलाला, सुनेला आणि नातीला, या दोघांमधलं साम्य. हे दोघेही विचारवंत. हे स्वतः एस.डी. नामदार विश्वकोशामध्ये रेगे सरांवर काम केलेले आहे. तर या दोघांच्या जे वैचारिक साम्य काय हे मला दाखवायचं. रेगे सर अनेक पदावर काम केली. पूर्वी ते ह्याला औरंगाबादला होते, मिलिंद महाविद्यालयात. नवसारीला गेले, अहमदाबादला गेले. किती कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक होते. हे सगळे त्यांनी हे केलं तरी सुद्धा हा अत्यंत विद्वान मनुष्य समाजाशी नातं टिकून ठेवणारा होता. कीर्ती कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकायला येत होते ते विद्यार्थी हे उच्चवर्णीय नाहीत. हे सामान्य जीवनात जगणारी कामगारातली शेती करणारी मुलं. रेगे सरांनी त्यावेळेला काय करावं तर त्या मुलांच्या शेतावर जाऊन नवीन भाताच्या वाण काय आहेत याची मार्गदर्शन त्यांनी केलं. त्या काळात त्यांनी 25 विहिरी खोदल्या आपल्या प्राध्यापकांच्या साह्यानं.
रेगेसांचं वेगळेपण मला इथं दिसलं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये विद्वत्ता होती, हा भाग सोडूया. मिस्किली होती ना, खूप वेळा मिस्किली होती. ती मिस्किली इतकी विचित्र होती. त्यांना एकाने प्रश्न विचारलं, सर स्वर्गाविषयी तुमची कल्पना काय? तर सर म्हणले, बिस्लरीची बाटली असायची, बिअरची बाटली असावी आणि एक मासळीची आमटी आणि भात आणि माडाच्या झाडाखाली सावलीत रहस्य कथा वाचत वाचत आपण शांत झोपावं, हा माझा स्वर्ग. हे रेगेसर एकीकडे विद्वत्ता, एकीकडे हे वेगळेपण. अशा बहुगुणी असणारं व्यक्तिमत्व पाठशाळेमध्ये अनेक वर्ष राहिलं, त्याचा आम्हाला आनंद मिळाला. मी तर अनेक वर्ष त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्याबरोबर हिंडलो भरपूर. हे सगळं असताना सुद्धा रेगेसर स्वभावानं हळवे होते. का मी बोलतोय तर एक कारण होतं, प्राध्यापक सचिव होते श्रीपाद नानजकर. मध्ये त्यांना दुखणं झालं, पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. सरांना म्हटलं ते सचिव आहे, म्हणून भेटायला जाऊया, त्याला ते आयसीयू मिळते. रेगेसर म्हणले नाही, मी नाही जाणार. तीच गोष्ट ज्यावेळेला हे विनोदी लेखक पु ल देशपांडे प्रयाग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, त्यावेळेला बीजी शिर्के हे आमच्या प्राज्ञाच्या मंडळाचे विश्वस्त होते. त्यांची इकडची मीटिंग उरकून आम्ही प्रयाग हॉस्पिटलमध्ये वाईला निघालो. तर म्हणलं, सर मुलं इथं आजारी आहेत, आपण आता भेटूया. त्यावेळेला ते आयसीयू मध्ये होते, शेवटचे घंटा मला होते, मला नाही जायचं. हे हळवेपण, हे रेगेसांचं दिसलेलं मला जे वेगळेपण, हे असं होतं. अशा पद्धतीचं जीवन जगणारे रेगेसर आणि त्यांची आपण शताब्दी सोहळा साजरा करतो, हा आपल्या दृष्टीनं आत्ताच्या उपस्थित लोकांच्या दृष्टीनं एक आनंदाचा भाग आहे. कारण अजून त्यांची स्मृती आपण जागी ठेवली आहे. शास्त्रीजींचं मत असं होतं की पुस्तक एखादी व्यक्तीच्या आयुष्याला मर्यादा असतात, बरोबर आहे. परंतु ती व्यक्ती गेल्यानंतर ती जर लेखक असेल तर त्यांचं पुस्तक त्या लेखकाला दीर्घकाळचं आयुष्य देतं, हे शास्त्रींचं मत आहे. आणि तसं आहे. रेगेसरांचा जो आपण विशेषांक काढलाय, त्या विशेषांकामध्ये सगळ्या रेगेसरांचे वेगळे पण दाखवलेलं आहे ना. अशा काळामध्ये आज जे आपण मुख्य वक्ते म्हणून बोलवले आहेत, डॉक्टर मिलिंद मानशे. हे का बोलवले? एक तर रेगेसरांचे विद्यार्थी, त्यांचे वडील कीर्ती कानोळे मराठीचे प्राध्यापक होते आणि रेगेसर हे मानशे त्यांच्याकडे शिकायला होते त्यावेळेला. त्यामुळं त्यांना आपण मुख्य वक्ते म्हणून, त्यांना रेगेसरांचे जे वेगळे पण त्याला पूर्ण पचवलेला मनुष्य आहे, म्हणून त्यांना आपण मुख्य वक्ते म्हणून बोलवलं आहे. आणि आपल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सरोजा भाटे, रेगेसर गेल्यानंतर प्राज्ञभाषा मंडळाची सगळी जबाबदारी आज सरोजा भाटे समर्थपणे उचलत आहे. विशेषतः धर्मकोशांचा जो प्रकल्प आहे तो शेवटापर्यंत नेण्याची क्षमता भाटेबाईंच्याकडे आहे, म्हणून त्यांना आपण अध्यक्षस्थान दिलेलं आहे. हे सगळं आपण करतो त्याचं कारण रेगेसरांची स्मृती आपण जागी ठेवलेली आहे. आणि ही गोष्ट अत्यंत सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे. रेगेसरांना एक पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार मिळाल्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो की सर, हा पुरस्कार एवढा मोठा सन्मान आहे, तुम्हाला काय वाटलं? ते सगळ्यांचं वेगळे पण मी सांगतो, ते म्हणजे मला फार वाईट वाटलं. म्हटलं, एवढा मोठा सन्मान मिळवून तुम्हाला वाईट वाटलं, हे तुम्ही कसं काय बोलताय? मी खूप चकित झालो. म्हणजे त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये ठराविक विद्वान आहेत आणि त्यातनं माझी निवड झाली हे मला मान्य नाही. बहुसंख्य विद्वान आहेत आणि त्यातून माझी निवड झाली असती तर मला आनंद झाला असता. हे रेगेसर, अशा रेगेसरांची आपण स्मृती जागवतो. हे आपण सगळेजण भाग्यवान आहोत. उपस्थित या ठिकाणी आलात, तुमचं मनापासून स्वागत करतो. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि एक पहिला जो सन्मान करणार आहोत तो मिलिंद मानशे यांचा सन्मान डॉक्टर सरोजा भाटे करतील.
आम्ही एक वेगळी प्रथा पाडलेली आहे. आम्ही गुच्छ वगैरे देत नाही आहोत तरी, कारण गुच्छ इथे ठेवतात, लोक निघून जातात, म्हणून पेढे देतो. योग्य माणसाच्या हस्ते योग्य माणसाचा सन्मान. राजेंद्र प्रभूने आले. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सरोजा भाटे यांचा सन्मान राजेंद्र संचालक आहेत येथे. आणि आता कला विभागाचा नवीन अंक निष्पत्तीचे अतिशय संपादक आहे. त्याला सक्त माणूस आहे. राजन तिथंच सांग. त्यानंतर ज्यांनी हे पुस्तक तयार केलं, एस डी इनामदार, त्यांचा आपण सन्मान करतोय राजेंद्र प्रभू यांच्या हस्ते. सर एक मिनिट, ते मध्ये सेंटर आहे. रेगे सरांच्या आयुष्याची दिल्ली असणाऱ्या त्यांची कन्या चित्रा दाभोळकर यांचा आपण सन्मान करू. हो, दादांच्या तर्फे त्यांच्या. डॉक्टर प्रभू तू गेला, हे सगळ्यांना सन्मान तुम्हीच करायचे. इथंच घ्या, इथे इथे मॅडम, इथे इथंच घ्या. फोटो समोर. आपले जे नवभारत मासिक निघतं त्याला 75 वर्ष होऊन गेली. शंकरराव देवाने सुरू केलेलं. अलीकडच्या काळात आपण त्रैमासिक केलं. त्या त्रैमासिकाचं जे मुखपृष्ठ आहे ते साकार करणारे सैनिल वाघ यांचा सन्मान करूया. तुम्ही मोबाईलवर क्लिप ऐकली असेल, मंदारे सर, त्यांचाही आपण सन्मान करूया. आणि आले नाही आले. नाही, प्रशांत गुजर, नवभारतचे विद्यमान संपादक अशोक जोशी, हे नवभारत टीका उत्तम प्रकारे काढतायत, त्यांचाही आपण सन्मान करूया. त्यांच्याकडून आपण नवभारतचा अंक छापून घेतो. के सागर मध्ये अजित क्षीरसागर, इथे. आणि एस डी इनामदारांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचा झालं सगळा जो खर्च आहे तो मोने साहेबांचे धाकटे बंधू नागेश मोने त्यांनी 1 लाख रुपये दिले. या सत्कार न करण्याच्या अटीवर दिले होते. नाही, आम्ही योग्य वेळी केला ना. सत्कार नाही, सत्कार नाही काय. या कार्यक्रमासाठी वसंत आबाजी धाके आले, तिचा आनंद किती व्यक्त करावा. गणवकर मॅडम आल्या, त्यापूर्वी पाठशाळेत येऊन गेलेले आहेत. म्हणजे आजची ही जी सभा आहे ही विद्वत सभा आहे. एवढं बोलतो नागेश मध्ये वक्त्यांच्या परिचित होते. तुमच्या भाषणात बोला.
सुरुवात मी त्या 2 पुस्तकाविषयी करेन. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित, रेगे सरांची जन्मशताब्दी आहे हे वर्ष 23 ते 24 असं जेव्हा आमच्या लक्षात आलं आणि त्यावेळी असं वाटलं की आपण हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे वर्षभर करू. पण विशेषतः त्यांच्या संदर्भामध्ये आपण काही करताना ग्रंथ निर्मिती करणं संस्थेतर्फे विविध प्रकारची, हा अतिशय प्रधान असा मी विषय ठेवला. मनामध्ये खूप विचार होते आणि आजही आहे ते मी उघडपणे सांगतो की रेगे सरांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे जर उपलब्ध झाला, मी डॉक्टर चित्रा दाभोळकरांना मी म्हणालो होतो, तर आपण तो वेगळं पुस्तक सुद्धा अजून काढू शकतो. हे मी SD इनामदारांना पण सांगितलं होतं आणि आज मी डॉक्टर मिलिंद माचेंना पण सांगतो की त्यांच्या संपर्कामधून जर अशी माणसं कोणी भेटली तर त्या पुस्तकांचा आपण रेगे सरांच्या पुस्तकांचा एक आपण पाठपुरावा करून ते छापून काढावं असा आमचा विचार आहे आणि त्यावेळी पण होता. रेगे सरांबरोबर बराच काळ घालवलेले संपादक मंडळामध्ये SD इनामदार यांच्याकडे काही आठवणी असतील म्हणून मी आणि बागोडे त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते भेटल्या क्षणीच असं म्हणाले की मी रेगे सरांच्या भाषा चिंतनावर बऱ्यापैकी काम केलेलं आहे. म्हणजे आम्हाला एक काळजीच आमची मिटली की एक नवं पुस्तक आपलं तयार होणार आहे आणि तत्काळ त्यांनी होकार दिला आणि त्याचा कुठल्याही प्रकारे त्यांनी ते प्रूफ रिडिंग सुद्धा त्यांनीच आम्हाला करून दिलेलं आहे. आम्हाला फक्त छापायचं काम शिल्लक त्यांनी खरं ठेवलं. अतिशय दर्जेदार असं हे पुस्तक त्यांच्या लेखनावर झालेलं आहे. त्या पुस्तकाचा थोडासा मी आपणाला परिचय करून देतो. SD इनामदारांचं वैशिष्ट्य असं आहे की पुस्तक तर मोठं असतं, त्याचबरोबर त्यांच्या प्रस्तावना मोठ्या असतात. मर्मभेद किंवा आत्ता ह्याला 41 पानांची प्रस्तावना आहे आणि प्रस्तावना पाहिल्यानंतर लेखक म्हणजे रेगे सर जसे कळतात तसे SD इनामदार पण त्यातून आपल्याला दिसून येतात आणि अतिशय विलक्षण अशा त्यांच्या प्रस्तावना असतात. प्राक्तनाचे वेद जे G.A. कुलकर्णींवर त्यांनी काढलेलं पुस्तक आहे त्यालाही अशीच मोठी प्रस्तावना त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. आता आज जे प्रकाशन करणार आहोत एकूण 3 पुस्तकं आपण करणार आहोत. रेगे सरांचे चिरंजीव किरण रेगे यांनी हिंदू धार्मिक परंपरा आणि समाज परिवर्तन हे पुस्तक मराठीमध्ये आहे, त्याचं इंग्रजी पुस्तक केलेलं आहे, त्याचं प्रकाशन होईल. त्याच्यानंतर भाषा चिंतन याचं प्रकाशन होईल आणि त्यानंतर नवभारतमध्ये जो स्मृती विशेषांक आहे त्याचं प्रकाशन होईल. तर मी भाषा चिंतन या पुस्तकाबद्दल थोडंसं एक टिपण वाचून दाखवतो. रेगे सर हे तत्वज्ञ विचारवंत म्हणून महाराष्ट्रात विख्यात आहेतच. त्यांचे तत्वज्ञान, तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र या ज्ञानशाखातील मौलिक विचार या क्षेत्रात मार्गदर्शक व प्रेरक ठरलेले आहेत. त्याचबरोबर रेगे सरांसारखा विचारवंत जेव्हा इतर ज्ञान क्षेत्रात काही विचार मांडतो, विवेचक भाष्य करतो, तेव्हा त्यासही काही विशेष मोल लाभते, महत्व प्राप्त होते. ते त्या ज्ञान क्षेत्रात प्रेरक व मार्गदर्शक ठरतात. याच भूमिकेतून रेगे सरांच्या भाषा साहित्य विषयक विचारांचे संकलन या पुस्तकात 17 लेखांद्वारे केलेले आहे. रेगे सरांचे भाषा साहित्य विषयक लेख, टिपणे, संपादकीय ही प्रामुख्याने नवभारत मासिकातून पूर्वी प्रसिद्ध झाली आहे. ती या पुस्तकात संकलित केली आहे. तसेच त्यांची 2 व्याख्याने ही अंतर्भूत केली आहेत. साहित्यशास्त्र व साहित्य समीक्षा ही सौंदर्यशास्त्राचीच एक शाखा मानली जाते. त्या दृष्टीने सौंदर्यशास्त्र विषयावरील 2 लेख या पुस्तकात घेतले आहेत. भाषा साहित्य चिंतन हे पुस्तक रेगे सरांच्या वैचारिक व्यक्तिमत्वाचा एक आगळावेगळा आविष्कार आहे. मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषांविषयीचे विवेचक भाष्य रेगे सरांनी केले आहे. ते उद्बोधक आहेत, पण भाषेच्या विविध रूपांविषयी त्यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा, प्रमाण भाषा, तांत्रिक परिभाषा, व्यावसायिक क्षेत्रातील संमिश्र बोली भाषा, इंग्रजी व फारसी या परकीय भाषांची मराठीत रुळलेली व रूढ झालेली भाषिक रूपे यामुळे व तांत्रिक परिभाषेमुळे समृद्ध झालेली, विस्तार व विकास पावलेली मराठी भाषा या संबंधीचे
रेगे सरांचे मार्मिक भाष्य व स्वतःची स्वतंत्र मते वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळते. रेगे सरांनी वैचारिक साहित्य व ललित साहित्य याविषयीची आपली स्पष्ट व परखड भूमिका व स्वतंत्र दृष्टिकोन काही लेखातून मांडले आहेत. त्यांच्या मते वैचारिक मराठी साहित्य हे क्षीण, दुभंगलेले व कुंठित अवस्थेत आहे. ज्याला दार्शनिक, फिलॉसॉफिकल म्हणता येईल असे वैचारिक भाष्य मराठीत फारसे निर्माण झाले नाही. मराठी वैचारिक साहित्याच्या दुःस्थितीविषयी खंत व्यक्त करून त्याच्या सुधारणेविषयी काही उपाय रेगे सरांनी सुचवले आहेत. वैचारिक साहित्याच्या तुलनेत मराठी ललित साहित्य अधिक स्वायत्त आहे. आधुनिक ललित साहित्यातील नवे नवे आविष्कार अधिक जोमदार, कसदार, आशय संपन्न आहेत. रेगे सरांची व साहित्याविषयीची व त्यानंतर आधुनिक साहित्यिकांच्या कथा, कादंबरी, नाटक या प्रकारातील नाविन्यपूर्ण आविष्कारांविषयीची भूमिका स्वागतशील व प्रोत्साहक स्वरूपाची आहे. हे या पुस्तकातील रेगे सरांच्या साहित्यविषयक लेखातून स्पष्ट होते. अशा प्रकारे रेगे सरांच्या या पुस्तकामधल्या आणि एस डी इनामदारांनी संपादित केलेल्या पुस्तकामधला काही भाग मी आपणास सांगितलं आहे. हे पुस्तक आज आपण विक्रीवरला दोन पुस्तकं ठेवली आहेत, नवभारत आणि रेगे सरांच्यावरचं हे पुस्तक. आता यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. पैकी पहिल्यांदा आपण किरण रेगे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत, इंग्रजी पुस्तकाचं. तुम्ही आलात तर बरं. किरण रेगे हे रेगे सरांचे चिरंजीव अमेरिकेत असतात. मोठ्या पदावर सायंटिस्ट म्हणून काम केलेले आहे, करत आहेत. त्यांनी द हिंदू रिलिजियस ट्रेडिशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन रेगे सरांच्या एका पुस्तकाचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं आहे. ते हे पुस्तक आज प्रकाशित झालं असं मी जाहीर करतो. यानंतर एस डी इनामदारांनी संपादित केलेलं भाषा साहित्य चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन होईल. नको ना. भाषा माईक भाषा साहित्य चिंतन हे रेगे सरांच्या लेखांचं संकलन एस डी इनामदार यांच्या संपादकत्वाखाली आज प्रकाशित होतंय. ते झालंय असं मी जाहीर करतो. त्याला दीर्घ प्रस्तावना एस डी इनामदार यांनी लिहिलेली आहे आणि ती सर्वांनी जरूर वाचावी. रेगे सरांच्या समग्र साहित्याचा एक आढावा त्यात तुम्हाला मिळेल आणि शिवाय या विषयावरचं भाषा आणि साहित्य चिंतनाविषयीचं त्यांचं लेखन इथे संकलित झालेलं आहे आणि त्याविषयी सुद्धा इनामदारांनी त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये विवेचन केले. तेव्हा ही दोन पुस्तकं पब्लिश झाली, प्रकाशित झाली असं मी जाहीर करतो. नवभारतचा एक स्मृती विशेषांक सरांचा, रेगे सरांचा आपण प्रकाशित करणार आहोत. त्याचे संपादक आहेत, अतिथी संपादक डॉक्टर मिलिंद मालशेज आहेत.
नवभारतचा हा रेगे सरांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रसिद्ध झालेला होत आहे आज प्रसिद्ध. याचं अतिथी संपादकत्व राज्ञ पाठशाळेने माझ्याकडे सोपवलं, हा माझा बहुमान आहे. आणि रेगे सर ज्या ज्या गोष्टींशी संबंधित होते त्या अनेक गोष्टींचा, सगळ्याच नाही, अनेक गोष्टींचा काहीसा मागोवा मी घेतलेला आहे. आणि तो माझ्या कॉलेज जीवनापासून मी घेत आलेलो आहे. केवळ आजच मी गेले 2 महिने हे संपादकत्व मिळाल्यानंतर त्यांचं वाचन सुरू केलं असं नाही. मी रेगे सरांचं त्या टप्प्यावर वाचत गेलो, त्या टप्प्यावर माझ्या आकलनानुसार त्याचा अर्थ लावत गेलो. आणि ते साहजिकच असतं. आता या 2 महिन्यात त्यांचं समग्र वाङ्मय मी काही वाचलेलं नाही. या अंकाची तयारी म्हणून कोण कोण लिहू शकतील रेगे सरांच्यावर आज, तसे काही आज लिहू शकणारी माणसं आज नाही आहे. त्यांची सुद्धा मला आठवण होते. आणि त्यातला एक लेख मला घेता आला नाही, कारण तो त्याने आधीच लिहून ठेवलेला आहे. आणि तो म्हणजे मला उल्लेख करावा असं वाटतं, कारण त्या एन्व्हायरमेंट मधला, साहित्य सहवास मधला रेगे सरांचं जे अस्तित्व, त्याविषयी तो लेख होता. प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचा. तर तो आता रमेश तेंडुलकरांनी ह्या अंकासाठी अर्थातच तो खास लिहिलेला नाही आहे, तर त्यामुळे तो कधीतरी परत घ्यावा अशी मी विनंती करतो. अतिशय सुंदर लेख आहे. आणि प्राध्यापक रमेश तेंडुलकर हे रेगे सरांशी संबंधित होतेच. कीर्ती कॉलेजचे मराठीचे विभाग प्रमुख होते आणि रेगे सरांच्याच साहित्य सहवासमध्ये दोघेही ते राहत होते. त्यामुळे आणि हा अंक प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होतोय. त्याचं अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ सलील वाघ यांनी आपल्याला करून दिलं आहे. त्याच्या मागे रेगे सरांचं हस्ताक्षर आहे आणि एक अतिशय सुंदर त्यांचा फोटो आपल्याला त्या कव्हरवर दिसतो. धन्यवाद. नवभारत हे पूर्वी मासिक होतं, ते आता आपण त्रैमासिक केलेलं आहे. आणि 2024 हे वर्ष आपण विविध विशेषांक विविध विषयांवर, म्हणजे कला किंवा रेगे सरांचा हा निघालेला आहे, तसं कला, चित्रकला आणि विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर विशेषांक काढणार आहोत वर्षभर, हे त्रैमासिक. पुढचं त्रैमासिक हे कला विषयाला वाहिलेलं असेल, ज्यामध्ये साहित्य, नाट्य, शिल्प, चित्र असे विषय असतील. त्या मासिकामधल्या लेखक मंडळींची विभक्तीचं नावं वाचतो. हे आपल्याला माहिती होण्यासाठी मी हे निवेदन करतोय की डॉक्टर मिलिंद मालशे, सलील वाघ, नरेंद्र डेंगळे, मुकुंद संगोराम, गिरीश पत्के, चैतन्य कुंटे, शर्वरी जमेनीस, जेलम परांजपे, सुचेता भिडे चाफेकर, हे आत्ताचे एवढी मंडळी आहेत. अजून यात वाढ होईल. आणि तो दुसरा जो त्रैमासिक अंक आहे एप्रिल ते जूनचा, तो एप्रिलमध्ये निघेल. त्यानंतर मी डॉक्टर मालशे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं चिंतन इथे मांडावं रेगे सरांसंदर्भात.
खरं म्हणजे आधुनिकता आणि परंपरा या दोन्ही संकल्पनांची ओळख रेगे सरांनीच करून दिली. त्यांचं सखोल विश्लेषण सरांनी आपल्यासमोर वारंवार मांडलेलं आहे. त्यांच्यात विरोध होता की त्यांच्यात काही परस्परांशी जुळणारे धागे होते याचाही विचार रेगे सर सातत्याने करत होते. त्यांचं संपूर्ण साहित्य हे आधुनिकता आणि परंपरा यांच्यामधले जे ताणतणाव आहे हे विशद करण्यामध्ये त्यांच्या संपूर्ण लेखनाचं ची मांडणी करता येते. रेगे सर यांच्या बरोबरच डॉक्टर राभा पाटणकर सर यांच्यामुळे मी रेगे सरांच्या अधिक संपर्कात आलो. माझा रेगे सरांशी पहिला संपर्क आला तो कीर्ती महाविद्यालय 65-66 सालचा सुमारे. त्याच्या आधी मी रेगे सरांना आमच्या घरी पाहिलं होतं. माझ्या वडिलांशी काही चर्चा करताना सरगम मालशे हे माझे वडील कीर्ती कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. त्यानंतर मी कीर्तीमध्येच सायन्ससाठी प्रवेश घेतला. फारसा इंटरेस्ट नसताना जसं म्हणतात मेंढरं जात आहेत सायन्सला, आहे इंटरेस्ट नाही इंटरेस्ट काही विचार न करता चालू आहे. पण रस वाटेना. 2 वर्ष पूर्ण केली इंटर सायन्स पर्यंत कीर्तीमध्येच. मी वडिलांना सांगितलं की मला गाणं वगैरे शिकायचं आहे, हे काही नाही जमत. ठीक आहे, आर्ट्स वर 1 वर्ष घातलं त्यात आणि इंटर आर्ट्सला गेलो. रेगे सरांचा तिथे विद्यार्थी झालो. लॉजिक हे मला कंपल्सरी नव्हतं कारण मी मॅथ्स मध्ये पास झालेलो होतो इंटर सायन्सला, किंवा एक्झाम्शन होतं लॉजिक मध्ये. तरी पण रेगे सरांची आणि वनमाळी सरांची सगळी व्याख्यानं मी तर्कशास्त्रावरची ऐकली. तिथून मी त्यांचा विद्यार्थी झालो, शिष्य झालो नाही. त्या 2 वेगळ्या संकल्पना आहेत, आपण कृपया लक्षात घ्यावं. माझ्या लेखात त्याचा उल्लेख आलेला आहे. भारतीय परंपरेतलं गुरु शिष्यत्व आणि पाश्चात्य ज्याला आपण क्लासरूम म्हणतो, महाविद्यालयाचे क्लासरूम, तिथलं शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं फार भिन्न. सांगड घालता येईल पण तशी सांगड नाही. रेगे सर आणि त्यांचं शिक्षण हे पूर्णपणे शिक्षक आणि विद्यार्थी अशा आधुनिक परंपरेत झाले. रेगे सर कोणाचेही शिष्य नव्हते, तर्कतीर्थांचे सुद्धा नव्हते असं माझं मत. त्यांच्या जवळ असलेल्या माणसांचं कदाचित वेगळं मत असू शकेल, पण रेगे सरांनी मार्गदर्शक म्हणून अनेक लोकांना मानलं. त्यात कांतीबाई शहा होते, त्यांना थोडेसे सिनियर असणारे, अगदी त्यांच्यापेक्षा लहान असणारे राभा पाटणकर होते. त्यांना एल्फिन्स्टन मध्ये शिकवणारी सगळी फिलॉसॉफीचे अध्यापन करणारी माणसं होती. आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना भेटलेले डमिट आणि इतर प्राध्यापक, ब्रिटिश प्राध्यापक, त्यांनी अनेक लोकांचं वाचन केलं. ग्रीक फिलॉसॉफीचे अंत तर त्याला साक्षीदार आहे. ग्रीक तत्वज्ञानाचा त्यांनी स्वतःहून अभ्यास केला. रेगे सरांचा मला वाटतं BA ला मॅथमॅटिक्स घेतलेलं होतं रेगे सर. आणि तर्कशास्त्राचा, आधुनिक तर्कशास्त्राचा अभ्यास स्वतःहून केला. फॉर्मल लॉजिकचा अभ्यास जो मॅथमॅटिक्सवर अवलंबून आहे.
त्यामुळे मॅथमॅटिक्सची बॅकग्राऊंड असताना रसेलचा रसेल व्हाईटेड यांचा प्रिन्सिपिया मॅथमॅटिका भारतात वाचणाऱ्यांपैकी अतिशय हाताच्या पोटावर मोजण्या इतके लोक आहेत. असा फॉर्मल लॉजिकवर पुस्तक लिहिलं मराठीमध्ये, समजावून सांगणार, मराठीतून समजावून सांगणार. अर्थात ते एका विशिष्ट पातळीवरच अपील होणार आहे. ज्याला लॉजिक समजून घ्यायचंय त्यांनी रेगे सरांचं पुस्तक वाचा, अशी परिस्थिती नाही. पण ज्याला फॉर्मल लॉजिक शिकायचंय, आकारिक तर्कशास्त्र शिकायचं, त्यांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे. आणि ही पाश्चात्य ज्ञानाची परंपरा आहे जी रेगे सरांनी पचवली. अगदी ग्रीक तत्वज्ञानापासून आधुनिक 51 सालपर्यंत विटगेनस्टाईनचा मृत्यू होईल. त्यानंतरही रेगे सर वाचत होते, पण पुढच्या चळवळी ज्ञानात्मक पाश्चात्य चळवळीपेक्षा त्यांना दुसरं काहीतरी खुणावं. त्यांना त्यांचं सुरुवातीचं अध्यापन हे मिलिंद कॉलेजमध्ये सुरू झालं. आंबेडकरांचा प्रभाव असेल नसेल मला माहित नाही, पण आंबेडकरांची भेट तर जरूर झाली. तिथून मग प्रवास करत करत ते वाईला आले. 75 नंतर फार मोठ्या प्रमाणावर शास्त्री बुवांच्या संपर्कात आले. शास्त्री बुवांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू धार्मिक परंपरेचा अतिशय सखोल अभ्यास. या फॅक्ट्स मध्ये काहीही मी गैर सांगत नाहीये, काही चुकीचं सांगत नाहीये, पण हा अभ्यास जो केला तो विशिष्ट प्रकारे म्हणून त्याला मी विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याचं स्वरूप देतोय. गुरु आणि शिष्य हे नातं जे मला संगीतात मिळत ते फार होत. आणि त्यामुळे मी 2-3 शब्द वापरायचे टाळतोय. कोण कोणाचे वारसदार असतात. आधुनिक शिक्षण क्षेत्रामध्ये कोणीही कोणाचा वारसदार नसतो. ज्याने त्याने अगदी शास्त्री बुवांनंतर चालत आलेले तो वारसा नाही आहे, तो रेगे सरांच्या कर्तृत्वाचं फलित आहे. त्यांनी एक व्यक्ती म्हणून जे काही अभ्यास करायचा आणि हे पाश्चात्य परंपरेचा पाया आपण विसरून त्याला भारतीय रंग चढवू नये असं मला वाटतं. आजचे दिवस वेगळे आहेत. मी माझ्या भाषणाची सुरुवात एका वेगळ्या वाक्याने करणार होतो, ते मध्येच टाकून देतो आणि पुढे जातो. काल माझा पोपट वारला. हे चंद्रशेखर फणसळकर यांनी लिहिलेलं आहे. अतुल पेठे त्याचं सादरीकरण करतात. त्याची मला आठवण. आपण ज्या पार्श्वभूमीवर आज भारतीय परिस्थितीत बोलतो आहोत, लिहितो आहोत, अभ्यास करतो आहोत, मांडणी करतो आहोत, ते सर्व जवळजवळ अप्रस्तुत ठरण्याच्या टोकापर्यंत आहे. एवढंच त्या मुद्द्यावरची आत्ता मी बोलू इच्छितो. पुढे माझ्या लेखनात याविषयी अधिक फेसबुकवर मी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, परंतु आता इथे त्याचा उल्लेख करतो. सरांच्या या दोन्ही संकल्पनांचा विचार करताना ज्यामधली कॉन्फ्लिक्ट सर, ज्यामधली द्वंद्वात्मक असे संबंध सर उकलून पाहत, विशेषतः
आयुष्याच्या शेवटच्या 25 वर्ष. त्यासाठी मी सरांनी शिकवलेल्या 2-3 संकल्पनांचा वापर करणार. थोडक्यात मांडणी करतोय, त्यावर एक लेख होऊ शकेल. ती मांडणी माझ्या लेखात संपादकीयात नाही. हे थोडस वेगळं चिंतन, पण ते टेंटेटिव्ह आहे खूप. एक म्हणजे पाटणकर सर आणि रेगे सर यांचा माझा पुढे जो संबंध आला म्हणजे लॉजिक नंतर तो MA सौंदर्यशास्त्राच्या वर्गात आला. मी यांचा विद्यार्थी होतो दोघांचाही. पाटणकर सर हे सुद्धा माझे अध्यापक होते, मार्गदर्शक होते. माझ्या PhDच्या प्रबंधाचे मार्गदर्शक पाटणकर सर होते. आणि त्यांनी आणि रेगे सरांनी मिळून जो सौंदर्यशास्त्राचा कोर्स आम्हाला शिकवला त्यात एक महत्वाची संकल्पना W.B. गॅली या स्कॉटिश लेखकाची होती. आणि त्याचं इंग्लिशमध्ये त्याला इसेन्शियली कॉन्टेस्टेड कॉन्सेप्ट म्हणजे स्वभावतः वादग्रस्त संकल्पना. मानव्य विद्यांमधल्या संकल्पना या स्वभावतः वादग्रस्तच असतात. त्यांच्याविषयी वाद संभवणं आणि ते पूर्णपणे त्यांचं निराकरण न होणं ह्यात त्यांचं वैशिष्ट्य. सायन्समध्ये अर्थात सायन्समधले वाद सुद्धा पूर्णपणे सुटतात असं मुळीच नाहीये. पण सायन्स असं गृहीत धरतं की आतापर्यंतच्या ज्ञानावर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तसं ह्युमॅनिटीज मध्ये होतं. तेव्हा सौंदर्य ही संकल्पना, कविता ही संकल्पना, संगीत ही संकल्पना, त्यातल्या शास्त्रीय संगीत ही संकल्पना या इसेन्शियली कॉन्टेस्टेड स्वभावतः वादग्रस्त संकल्पना आहेत. आणि मला हेच आधुनिकता आणि परंपरा या संकल्पनांविषयी सांगायचं. आधुनिकतेविषयीची कुठलीही व्याख्या, डिस्क्रिप्शन हे अंतिम नाही, सतत बदलत राहील. रेगे सरांना याची पूर्ण जाणीव होती. पण त्या जणू आता इसेन्शियली कॉन्टेस्टेड याचा अर्थच त्याचा कुठे एक गाभा असणार नाही त्या संकल्पनेत. त्या संकल्पनेला इसेन्स असणार नाहीये. प्लॅनेट या संकल्पनेला असेल पण सौंदर्य या संकल्पनेला नसेल. नॉवेल या संकल्पनेला नसेल. कादंबरी, कविता, नाटक या संकल्पनांना नसेल. त्याचप्रमाणे परंपरा या संकल्पनेला सुद्धा ही स्वभावतः वादग्रस्त संकल्पना आहे. काय परंपरा, कुठली परंपरा, कोणाची परंपरा, उपपरंपरा असतात का, त्यांचं काय करायचं, मेनस्ट्रीम परंपरा म्हणजे काय. रेगे सरांना या सर्व प्रश्नांची पूर्ण जाणीव. तरी पण रेगे सर अनेक ठिकाणी इसेन्शियलाइज करतात. अनेक ठिकाणी जणू त्यांना आधुनिक म्हणजे पाश्चात्य आणि पारंपरिक म्हणजे भारतीय असं इसेन्शियलायझेशन सरांच्या लेखनात अनेक ठिकाणी येतं. त्याला काही इलाज नाही. लेखन करणं विशिष्ट प्रकारचं स्टेबल, स्थिर अशा प्रकारची मांडणी करता येणं, त्यासाठी इसेन्शियलाइज करावं. हा एक लेखनामधला पॅराडॉक्स. तो सगळं माहित नव्हता असं नाही, पण मांडणी करायची तर स्थिर काहीतरी धरावंच लागेल. एक दुसरी संकल्पना सरांचं, मी म्हटल्याप्रमाणे सरांनीच आम्हाला विटगेन्स्टाईन वरच त्यांचं वाचन काय होतं, विटगेन्स्टाईन विशेषतः लेटर विटगेन्स्टाईन, आणि कांतीबाई तर तिथूनच आलेले होते.
रेगे सरावात त्यांचा प्रभाव होता. आणि सुरुवातीला कांतीबाईशी आम्ही प्रत्यक्ष बोललेलो आहे त्यांच्याशी. पाटणकर सरांच्या ऑफिसमध्ये रेगे सर, मी, पाटणकर सर आणि कांतीबाई अशा मीटिंगस मी हजर होतो. आणि सुरुवातीला कांतीबाई हे पूर्णपणे विद्यनस्टाईनियन होते. हळूहळू पाटणकर सर आणि रेगे सर या दोघांनी असं पाहिलं की कांतीबाई भारतीय तत्वज्ञानाकडे वळत आहे. हे काही खरं नाहीये विटगेन्स्टाईन वगैरे. आणि एक वाक्य कांतीबाईंचं मला अगदी आठवतंय की कुठल्याही तत्वज्ञानाच्या लेखनाशी फार जवळीक करू नका, तो तुम्हाला खाऊन टाक. तसा विटगेन्स्टाईन हा तत्वज्ञ होता. त्यांनी जवळपास त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊन टाकलं. त्याच्या अत्यंत प्रतिभावान अशा बुद्धीनं, चमकदार अशा मांडणी, अत्यंत अपारंपरिक अशा मांडणी, फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन हे पाटणकर सर आणि रेगे सरांनीच आम्हाला वाचायला दिली. त्यामध्ये 2 संकल्पना आपल्याला सापडतात. त्यातली एक आहे फॉर्म्स ऑफ लाईफ आणि दुसरी आहे फॅमिली रिझेम्बलन्स. या दोन्ही आणि तिन्ही, पहिली मी संकल्पना सांगितली इसेन्शियली कॉन्टेस्टेड कॉन्सेप्ट, म्हणजे ज्या संकल्पनांना कोणत्याही प्रकारचा इसेन्स नसतो, त्यांच्याविषयी कायम वाद होत राहतात. दुसरी फॉर्म ऑफ लाईफ. फॉर्म ऑफ लाईफ ही आपली सगळी जीवन धारणा आहे. आपण जे जे काही करतो त्याला एक आधार असतो, तो फॉर्म ऑफ लाईफ. त्याच्यावर सगळं व्यवहार चालू असतो. व्यवहाराला आधार असतो. आपण मनाला येईल तसा व्यवहार कधी करत नसतो. त्याच्या मागे काही एक ग्राउंड असतो, तो फॉर्म ऑफ लाईफ. आणि तिसरी संकल्पना कुलसाम्य, ही पण अँटी इसेन्शियलिस्ट कल्पना, की कुठल्या संकल्पनांना कशा तऱ्हेने त्यांचं विश्लेषण करावं, ते विश्लेषण कुलसाम्याच्या कल्पनेवर असावं. म्हणजे आधुनिकता, त्याचे जे अनेक पैलू आहेत ते कुठल्याही एका डेफिनेशन मध्ये मावणारे नाही, कुठल्याही एका इसेन्स मध्ये सामावणारे नाही. एखाद्या फॅमिली मध्ये वेगवेगळे रिझेम्बलन्सेस जे असावे, साम्य आणि भेद दोन्ही लक्षात घेऊन त्यांचा विचार करता यायला पाहिजे. तीच गोष्ट परंपरा आणि आधुनिकतेला इसेन्स नाही, परंपरेलाही इसेन्स नाही. परंतु ते मांडत असताना रेगे सरांच्या अनेक पुस्तकांमधून, लेखांमधून, इंग्लिश लेखांमधून इसेन्शियलायझेशन झालेलं आहे. ते जागा दाखवून देऊ शकतो. आणि रेगे सरांचं जर विश्लेषण करायचं असेल, हे रेगे सर काही भोळे नव्हते, बौद्धिक दृष्ट्या अजिबात भोळे नव्हते. त्यांना या सगळ्या कल्पना पचवलेले आणि तरी मांडणी करताना कुठेतरी स्थिर असा काहीतरी आशय शोधणारे होते. आता त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन. त्याचं भाषांतर आहे हिंदू रिलिजियस ट्रेडिशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन. 2 पुस्तक. सरांना ट्रान्सफॉर्मेशन म्हणत असताना किंवा मराठीमध्ये परिवर्तन म्हणत असताना सुधारणा अपेक्षित होत्या की पूर्ण क्रांती अपेक्षित. म्हणजे भारतीय समाज सुधारक तर होतेच. रेगे सरांनी त्यांचा भरपूर उल्लेख केलेला, अगदी सावरकरांपासून
त्या पहिल्या लेखात सावरकर, विवेकानंद समाज सुधारक होते. हिंदू धर्मात सुधारणा हव्या होत्या आणि त्या हिंदू धर्मात हव्या होत्या. इतर धर्मांचं काय व्हायचं तर होतं. अशा तऱ्हेची मांडणी रेगे सरांनी केली. आता हिंदू धर्म म्हणजे काय याची परत पुढे मांडणी येते पुस्तकामध्ये. आणि मला असं वाटतं की ही पहिल्या एडिशन मध्ये रेगे सरांचं जे विवेचन आहे तेवढंच भाषांतरित झालेलं आहे. पुढे अंतरकरांनी त्याच्यावर लेखन केलं आणि रेगे सरांनी त्याला उत्तर दिलं. देशपांडेंनी सरांच्यावर आक्षेप घेतले, काही मतभेद नोंदवले, त्याला सरांनी उत्तर दिलं. आणि शेवटी मला वाटतं संपादकांनी देशपांडेंच्या अंतरकरांच्या याला आहे देशपांडे आणि शेवटी पळशीकरांनी समारोप केला. बरोबर. आता दिलं असतं की नाही? जरूर दिलं असतं. नव्हतं. तोपर्यंत सर गेले. तेव्हा हे जे लेखन आहे पुढचं त्याचंही भाषांतर व्हायला पाहिजे. कारण आपला हेतू हा कोणाचंही केवळ महात्म्य वाढवणं असा नाही. रेगे सरांचाही नव्हता. कुठलंही व्यक्ती महात्मा त्यांना वाढवायचं नव्हतं, डिमिस्टिफाय करायचं होतं. तेच आपणही रेगे सरांच्या बाबतीत केलं तर काहीच त्यांना वाईट वाटणारच नाही. कारण रेगे सर हे मूलतः विश्लेषक आणि शिक्षक, म्हणजे ह्या दोन गोष्टी फार काही वेळा ताणतणाव उत्पन्न करणारा असतात. की जो विश्लेषक असतो तो कसं काही शिकवू शकेल लोकांना? विश्लेषण ही स्वतः करण्याची गोष्ट आहे, शिकवण्याची गोष्ट नाही आहे. स्वतः तुम्ही जर मनामध्ये विश्लेषण करतच नसाल तर तुम्हाला कोणीही विश्लेषण करायला शिकवू शकणार नाही. पण रेगे सरांनी हे दोन्ही रोल्स अत्यंत समर्थपणे, अत्यंत पेशंटली निभावले. त्यांचे अनेक विद्यार्थी आणि स्वतः, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी रेगे सरांकडे काही माझी भाषांतर, त्यातला एक विचारवंत तो आजही हयात आहे, नोम चॉम्स्की. त्यांनी भाषा विज्ञानात साधारण 57 पासून पुढे क्रांती घडवून MIT मध्ये प्रचंड संशोधन केलं, मोठी थिअरी मांडली ज्याला जनरेटिव्ह ग्रामर असं नाव आहे. पूर्ण भाषा विज्ञानाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. शिवाय जमिनीवर चळवळीत उतरला. अमेरिकन फॉरेन पॉलिसीच्या विरुद्ध अतिशय कडवटपणे पुराव्यासहित एक फिल्म आहे आणि पुस्तक सुद्धा आहे त्याचं. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. शासन हे, आणि जगभर सर्वत्र हाच अनुभव आहे. शासन यंत्रणा ही सहमती कशी मॅन्युफॅक्चर करते. मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. आज तुम्ही बघा आजूबाजूला मीडिया काय करताय, दे आर मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट. हे चॉम्स्कीचं सगळ्यात मोठं असं समाज चिंतन आहे. त्याच प्रकारचं समाज चिंतन रेगे सर करत होते. चळवळीत उतरलेले होते, युवक क्रांती दलाशी संबंधित होते, त्यांना मार्गदर्शन करत होते, दलित चळवळीच्या जवळ गेलेले होते. तेव्हा या सर्व प्रकारचे बॅलन्सिंग ऍक्ट्स
त्यांनी अनेक प्रकारचे होते. केवळ समाजचिंतन आणि तत्वचिंतन इतक्या पुरतं मर्यादित न राहता ऍक्टिव्हिस्ट बनून सुद्धा त्यांनी काम केलं. तेव्हा आता माझ्यासमोर प्रश्न असा आहे की आपण या सर्व लेखनाचं काय करायचं. रेगे सरांना तर तपशीलवार त्याचं वाचन करणं हा एक अनुभव आहे. या प्रकारचं तत्वज्ञानात्मक चिंतन मराठीमध्ये उपलब्ध नाही, विशेषतः पाश्चात्य तत्वज्ञान. त्याच्या नीतिशास्त्रावरचं, एथिक्सवरचं, पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास, त्यानंतर अनेक पाश्चात्य तत्वज्ञावरच्या त्यांच्या नोंदी आहेत. त्यातल्या रसेलवरचं त्यांचं काम आहे. या सगळ्याचा अतिशय व्यवस्थित अशी त्यांची मांडणी आहे, इतकी सकस मांडणी. परंतु त्याविषयी ते समाधानी नव्हते. त्याविषयी ते प्रश्न विचारत होते. जरी त्यांनी त्या मेथड्स आत्मसात केल्या आणि काही प्रमाणात त्या हिंदू परंपरेशी झगडताना सुद्धा त्यांचा उपयोग केला, यात काही शंका नाही. ते काही हिंदू परंपरेमध्ये हिंदू परंपरेच्या दृष्टीतून बघत नव्हते, ते अनालिसिसच्या दृष्टीतूनच बघत. परंतु त्याची मांडणी एका विशिष्ट, काय म्हणूया आपण, व्हिंटेज पॉइंट, वेगळ्या अशा प्रकारच्या मानवा संबंधीच्या कल्पनेतून सुरुवात झाली, की हे जे काही ज्ञानात्मक कांटियन हा जो ह्या ज्या धारणा आहे आणि त्याचा जो विकास सायन्स मध्ये झालेला आहे, त्याचं शेवटी मानवाला एक फिजिकल ऑब्जेक्ट म्हणून रिडक्शन आहे. मानव म्हणजे काय, तर मेंदू, देहाचं तर भरपूर विच्छेदन करताय तुम्ही, पण याच्या पलीकडे मानव आहे की नाही. रेगे सरांची धारणा अशी होती की या पलीकडे मानव याच्यात एक्झॉस्ट होत नाही, आणि त्यासाठी त्यांना धर्मामध्ये जो मानवाचा काही अंश विशद केला जातो, विशेषतः हिंदू धर्म, तिथे ते वळलेलं आहे. ते इतर परंपरेकडे वळलेलं फार. पण त्यांना असं वाटत होतं. त्यांचं इंग्लिश मधला जो प्रोजेक्ट आहे तोही बघा, फार वैशिष्ट्यपूर्ण प्रोजेक्ट आहे. फिलॉसॉफर पंडित प्रोजेक्ट, PP प्रोजेक्ट, जो दयाकृष्ण या इंग्लिश मध्ये लिहिणाऱ्या प्राध्यापकांच्या साहाय्याने. पण रेगे सर फक्त इंग्लिश मध्ये लिहित नव्हते, रेगे सर मराठी. आणि तो प्रोजेक्ट केला त्यांनी 10 वर्ष जवळजवळ. अनेक ठिकाणी त्याची शिबिरं घेतली. काय की पाश्चात्य तत्वज्ञानाच्या परंपरेतून जे प्रश्न येतात ते भारतीय दार्शनिकांसमोर ठेवायचे आणि त्यांना विचारायचं की ह्याला तुमची काय उत्तर आहे. आणि याच्या उलट करायचं की भारतीय दर्शनांमधून निर्माण झालेले जे प्रश्न आहेत ते पाश्चात्य परंपरेमध्ये ट्रेन झालेल्या फिलॉसॉफर समोर ठेवायचे, त्यांना विचारायचं या प्रश्नांना तुमची. आणि या सगळ्याचा रेगे सरांनी आणि दयाकृष्णांनी मिळून एक संवाद तयार, आणि त्याला संवाद असंच नाव. हे इंग्लिशमध्ये आहे, संस्कृतमध्ये आहे. पण रेगे सर परत हा अपयशी प्रयत्न होता म्हणाला. होता, कारण यश अपयश हे महत्वाचं असतं, पण त्या प्रोसेस मधून काहीतरी नवीन सुरू झालं की नाही हा माझ्या समोर प्रश्न आहे. आणि त्यातून निश्चितपणे एक बौद्धिक चळवळ सुरू झाली की ह्या दोन परंपरांना, म्हणजे आता आधुनिकतेला परंपरा म्हणायचं की नाही हा वेगळा प्रश्न आहे, ती पण एक परंपरा झालेली आहे. आणि उत्तर आधुनिकांनी
त्याच्यावर भरपूर आक्षेप घेतले पोस्ट मॉडर्निस्ट लोकांनी. या तुम्ही आधुनिक म्हणताय आणि त्याची परंपरा बनवून टाकताय. तेव्हा हे सगळे आणखी पुढचे प्रश्न आहेत. 2000 नंतर म्हणजे बघा रेगे सरांचे समोर जो काल आणि आज हे जे कालिक टप्पे आहेत ते कसे आहेत पहा. रेगे सरांचा जन्म 1924 तिथपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत एक भारतासमोरचा म्हणजे ब्रिटिश असतानाचा टप्पा आहे, आधुनिकतेचा टप्पा आहे. आज आधुनिकता म्हणजे आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा टप्पा आहे 75 पर्यंतचा, तोही आजच आहे, जिथे रेगे सर पाश्चात्य तत्वज्ञानाची वाटचाल अतिशय चोखपणे करत होते मराठी. त्यांनी पुढे इंग्लिशमध्ये जे लेखन केलं ते न्यू क्वेस्टच्या संपादकीयांसाठी. त्यांनी पुढे इंग्लिश नॅशनल पातळीवर इंग्लिशमध्ये रिसर्च आर्टिकल्स लिहिणं, इंटरनॅशनल मध्ये लिहिणं असे काहीही केले. त्यांनी मराठीत ते लिहित राहिले. हे एक प्रकारचं मी तर म्हणेन देशीवाद आहे, पोस्ट मॉडर्न देशीवाद आहे. त्या केसराची क्षमा मागून वाटते देशीवादच आहे, कारण मला मराठीत लिहायचं आहे. मराठी देशी आहे भाषा. तेव्हा संस्कृत ही पण भाषा नाही आहे, लोकांची भाषा नाही आहे. इंग्लिश ही पण आपल्या लोकांची भाषा नाही, पण आपण व्यवहार तर करतोय त्याच्या आधारे. पण मराठी ही आपली, इथे आपली काहीतरी नवीन परंपरा निर्माण होऊ शकते. तेव्हा P&P प्रोजेक्ट नॅशनल लेवलचा त्यांनी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत नेला आणि सोडला, आणि तो अयशस्वी झाला असंही त्याचं मूल्यमापन केलं सरांनी. तेव्हा सतत चिकित्सक वृत्तीने ते स्वतःकडेही पाहत होते. ही त्यांची आधुनिकताच आहे. आणि कुठेतरी उत्तर आधुनिकता आहे की मराठीमध्ये लिहायला पाहिजे. हा देशीवाद. इंग्लिशमध्ये लिहून आपलं काही भलं होणार नाही. आपलं म्हणजे काय, स्वतःच होईल भलं, पण आपल्या समाजाचं काही भलं होणार. त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारची विशिष्ट प्रकारची एक कॉन्ट्रीब्युशन करता येणार नाही त्या परंपरेत. विटगेन्स्टाईनचे काय कमी आहेत विद्यार्थी, त्याच्या वर्गात सहवासात आलेले अनेक विद्यार्थी आहेत. त्यात आपण कशाला जाऊन बसायचं. कांतीबाई शहानी त्यांना हाच प्रश्न विचारला, मी कशाला बसू त्यांच्यात, मी त्यांच्या वर्गात होतो, त्यांच्या सगळ्या कल्पना मला खूपशे समजल्यात असं वाटतंय. मी नाही जात, मी गांधींकडे वळतो. तसे काही काळ रेगे गांधींकडे वळले, पण गांधींच्या लेखनाविषयी सुद्धा कदाचित असमाधान. चातुर्वर्णीय आणि चार प्रकारचे धर्मार्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ याचं विश्लेषण त्यांच्या लेखनात. मोक्षासाठी त्यांनी स्वतंत्र लेखन केलेलं आहे. धर्माकडे वळलेलं अर्थ आणि काम कसं असतं याचं एक विश्लेषण केलेलं आहे. आणि केवळ ग्रांथिक अशा प्रकारच्या स्पष्टीकरणापाशी न थांबता विश्लेषक अशाच दृष्टीने चिकित्सा केलेली. रेगे सरांचा चिकित्सक विश्लेषक ही भूमिका कधीही सुटली नाही, आणि ती भारतीय परंपरेत होती की नाही मला माहित नाही. ही पाश्चात्य परंपरेत निश्चित होती. आधुनिक पाश्चात्य अॅनालिटिकल फिलॉसॉफी मध्ये ट्रेन झालेला असा हा अभ्यासक होता. तेव्हा ते तर सुटण्यासारखंच नव्हतं, कुठेही सुटण्यासारखं. तरी पण मानवाची एक संकल्पना काहीतरी पलीकडे जाणारी असायला पाहिजे असं त्यांनी
शोध घ्यायला सुरुवात केली होती असं म्हणतात. आणि त्यासाठी ते हिंदू धार्मिक परंपरेकडे वळलेले. अनेकांना ठेच लागली त्यामुळे, मलाही लागली, की सरांचं काहीतरी भूमिका बदलते. पण त्यांच्या युक्तिवादामध्ये काहीतरी आहे की मानव हा एक्झॉस्ट होत नाही. मनुष्य, मानवी मन हे मेंदूमध्ये रिड्यूस करता येत नाही. विल, ह्युमन विल, तिचं स्वातंत्र्य, तिची ऑटॉनॉमी, हे सायन्समध्ये, आता काल मी सेमिनारमध्ये होतो तिथे आपण वाट पाहायला पाहिजे. सायन्स कधी ना कधी या प्रश्नांची उत्तरं देईल. मानव म्हणजे काय, आणि कधी ना कधी त्याचा न्यूरोलॉजीमध्ये, सायकॉलॉजीमध्ये काहीतरी उलगडा होईलच पुढे, नक्कीच होईल. पण तो पुरेसा असेल का, असा प्रश्न कायम उपस्थित. तेव्हा चॉम्स्की सारखे अभ्यासक असं मानतात, द प्रॉब्लेम ऑफ विल इज नॉट अ सायंटिफिक प्रॉब्लेम. विल, मानवी, काय म्हणूया त्याला, मी विलच, इच्छा लिमिटेड शब्द आहे, पण द ह्युमन विल, तिथे स्वातंत्र्य. मला माझ्या मागची परंपरा माझ्या विलला बांधून ठेवली. कोणत्याही प्रकारे माझे आई वडील विलला बांधू शकत नाही, माझे कुटुंब विलला बांधू शकत नाही. माझी विल स्वतंत्रपणे, ऑटॉनमसली माझी विल आहे. हे तर कुठेतरी कांटेल सुटत नाही. आणि म्हणून रेगेसर स्वतःला शेवटपर्यंत कांटवादी आणि काही प्रमाणात विटगेन्स्टाईनवादी मानतात. त्यांची सगळी, आता हे सगळं म्हणणं हे सुद्धा मेटाफॉरिक आहे, एवढं लक्षात ठेवा. रेगे सरांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आपण लिटरली घेऊ नये. रेगे सर अनेकदा स्वतःकडे क्रिटिकली पाहतायत असा त्याचा अर्थ मी लावेन. आणि हा जो तिढा आहे आधुनिकतेचा आणि परंपरेचा, तो एका वेगळ्या प्रकारे काहीतरी उलगडण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला वाटतं. रेगे सरांना च्या आठवणींचं पुन्हा मला इथे अनुभव येतोय. म्हणजे त्यांच्या शिकवण्याचा, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव आहे तो मी अनेक वर्ष अनुभवलेला आहे. आणि या ठिकाणी मला हे मांडणी करायची संधी दिल्याबद्दल मी राज्य पाठशाळेचा अत्यंत आभारी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर मिलिंद मालशे, रेगे सरांच्या कुटुंबियांपैकी चित्रात हे मला दिसत आहे, आणि दत्तप्रसाद दाभोळकर कुटुंबीय म्हणायचे आता, कारण इतके जवळचे मित्र आहेत. उपस्थितामध्ये बरीच मान्यवर मंडळी आहेत. वसंत आबाजी ढहाके आहेत आणि बरेच लोक आहेत. सगळ्यांना मी नमस्कार करते. सर्वप्रथम आज जी 3 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाली, त्या पुस्तकांचे लेखक, संपादक आणि मुखपृष्ठकार हे इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचे आभारही मानते, एवढ्यासाठी की ज्यांच्यामुळे आज मी या व्यासपीठावर उभी आहे
एक विशिष्ट भूमिका मी प्राज्ञपाठ शाळेमध्ये निभावते आहे आणि ज्यांनी माझा प्राज्ञपाठ शाळेशी प्रथम संबंध घडवून आणला त्या रेगे सरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे सगळं घडतंय. तर प्रारंभी मला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करायचंय. या 3 पुस्तकांच्या निमित्ताने किंवा त्यांच्याद्वारा रेगे सरांचं अनेक विषयांवरचं अतिशय प्रगाढ असं सखोल असं चिंतन आणि केवळ चिंतनच नव्हे तर त्यांच्या ज्या गुटगुटीत सुटसुटीत अत्यंत प्रमाणबद्ध बांधेसूद आणि खूपसे नवे चपखल शब्द देणाऱ्या मराठी भाषेचा अनेक वेळा उल्लेख झालेला आहे आतापर्यंत. अशी सुंदर मराठी भाषा ही या 3 पुस्तकांच्या निमित्ताने नव्या पिढीच्या समोर नव्या वाचकांच्या आपण ते मिळतील अशी आशा करूया. त्यांच्या समोर त्याचं सगळ्याचं पुनर्जागरण होतंय आणि त्यातून नव्या पिढीला काही चांगल्या प्रतीचं मराठी लिहिण्याच्या प्रेरणा मिळतील असा आपण विश्वास बाळगूया. आज आपल्या प्रमुख वक्त्यांनी प्रामुख्यानं आधुनिकतावाद आणि परंपरा या 2 संकल्पना ह्या कशा एसेन्शियली कॉन्टेस्टेड कन्सेप्ट आहेत हे आपल्याला सांगितलं आणि त्यांचं पुढे असं म्हणणं आहे की रेगे सरांनी त्या एसेन्शियलाइज केल्या किंवा त्यांना काही विशिष्ट चौकटीत बसवलं. म्हणजे त्यांनी आता असं सांगितलं की आधुनिक म्हणजे पाश्चात्य आणि परंपरा म्हणजे भारतीय. पण रेगे सरांनी मुळात पुस्तकाचं नावच हिंदू धार्मिक परंपरा असंच दिलेलं आहे. त्यामुळे परंपरेला त्यांनी ही 2 विशेषणं जोडल्यामुळे तिथे त्यांनी काही विशेष एसेन्शियलाइज केलं असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट रेगे सरांना ज्या गोष्टीची खंत होती आजपर्यंत म्हणजे त्यांच्या आजपर्यंत असं आपण म्हणू की आपल्या देशामध्ये एक विशिष्ट काळानंतर तत्वज्ञान पुढे गेलंच नाही. म्हणजे आपल्याला आधुनिक नाहीच आहे काही. त्यामुळे आधुनिक म्हटलं की पाश्चात्य म्हणणं हे ओघानेच आलं. तेव्हा आधुनिक याचं एसेन्शियलायझेशन वेगळं करायची गरजच नाही. जेव्हा आपण आधुनिक म्हणतो तेव्हा ते आपोआपच विशेषतः तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ते पाश्चात्यच असतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या अनेक लेखामध्ये आणि विशेषतः हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन हे ज्या पुस्तकाबद्दल आज विशेष चर्चा होती आहे त्यामध्येही या संबंधीच पुष्कळ विवेचन केलेलं आहे. या आजच्या 3 पुस्तकांच्या संपादकांचं तर मी अभिनंदन केलंच आहे, पण मला विशेष अभिनंदन रेगे सरांचे चिरंजीव किरण रेगे यांचं मुद्दाम करायचं आहे. कारण जरी आता मिलिंद मानशे असं म्हणाले की देशीवादाच्या भूमिकेतून रेगे सरांनी मराठीतूनच लिखाण केलं, इंग्रजीतून केलं नाही, तर मी असं म्हणेन की त्यांनी केलं नाही हे इंग्रजीचं दुर्दैव आहे. आणि ती उणीव भरून काढण्याचं काम त्यांचे चिरंजीव करतात. ही फार चांगली गोष्ट आहे. आणि त्याचं कारण असं प्रमुख की रेगे सरांनी जे काही विश्लेषण केलं, जे काही विचार मांडले, आधुनिकता आणि परंपरा, भारतीय परंपरा असं मी म्हणेन. मला हिंदू शब्द वापरायला आवडत नाही या ठिकाणी, कारण आजच्या संदर्भात मगाशी मिलिंद मानशे म्हणाले ते जरा घाबरून बोलले. मी स्पष्टच बोलते की हिंदू शब्दाला फार वेगळ्या अर्थांची पुटं चढली आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन, मी सतत भारतीय परंपरा असं म्हणेन या ठिकाणी. हिंदू म्हणायच्या ऐवजी का माझ्या तोंडात शब्द येत नाही, मी तो टाळते सुद्धा. तर आणखीन या पुस्तकासंबंधी किंवा त्याच्या शीर्षकासंबंधी हिंदू या शब्दा इतकंच माझं आणखीन एक जे निरीक्षण आहे ते धार्मिक हा शब्द केवळ धर्म हा एक जो आपला विशिष्ट अर्थ आहे त्या अर्थाने तिथे वापरलेला नाहीये. त्यांनी रेगे सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत धार्मिक आध्यात्मिक असा शब्द वापरलाय त्या पुस्तकामध्ये. म्हणजे त्यांना तो एक व्यापक अर्थाने अभिप्रेत आहे. त्यामुळे तो अर्थ आपण नेहमीच हे पुस्तक वाचताना लक्षात घ्यावा. त्याचं कारण त्या पुस्तकामध्ये बरंचसं आध्यात्मिक परंपरेच्या विषयीचं सुद्धा आपल्याला विवेचन दिसतं. या पुस्तकाच्याच अनुषंगाने मी थोडंसं समारोपाच्या दिशेनं जाताना बोलतेय. मला 5 मिनिटं आहेत ना? उशीर झाला असला तरी. मगाशी अनिल जोशींनी उल्लेख केला की रेगे सरांच्या अर्पण पत्रिका वगैरे वगैरे.
पण इतकं एवढंच म्हणून भागणे की ती अर्पण पत्रिका नाहीये. मला सगळ्यात त्या पुस्तकामधलं सगळ्यात काय आवडलं असेल तर उघडल्या बरोबर दिसणारी ती अर्पण पत्रिका. ती इतकी दुर्मिळ आहे की एक नवरा आपल्या बायकोचं स्मरण करतो. अर्पण पत्रिका बऱ्याच वेळा वृक्ष असतात. माझ्या प्रिय पत्नीस फार तर, आणि ते सुद्धा फार कमी वेळा बघायला मिळतं. पत्नीला अर्पण केलेले पुस्तकं किती असतील ते आपण मोजदाद घ्या त्याची, आणि या उलटही घ्या असं मी म्हणेन. जाहीर आव्हान. त्याचं त्यांनी थोडंसंच कौतुक केलं, पण मी तर उलट असं म्हणेन की मला या पुस्तकाचं हे पहिलं पान इतकं आवडलं की ते एक भावनास्पर्शी आहे. ती अर्पण पत्रिका किती सुंदर, अतिशय छान अशा संस्कृत श्लोकामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला, मला तू सैल सोडलंस त्याबद्दल, जर मी काही या जन्मात पुण्य केला असेल तर पुढच्या जन्मी तूच माझी पत्नी हो, असं म्हणणं इथेच त्या तत्वज्ञाची केवढी उंची असेल हे आपल्या लक्षात येईल. या पुस्तकामध्ये मगाशी मालशाने काही खुलासा केला, त्याच्यात थोडं पुढे जाऊन मी बोलते. पुस्तकाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू काय आहे? आधुनिकतेच्या किंवा आधुनिक मूल्य आणि तत्वांच्या भूमिकेतून किंवा दृष्टिकोनातून भारतीय परंपरेची चिकित्सा, का भारतीय परंपरेच्या दृष्टिकोनातून आधुनिक मूल्यांची चिकित्सा दुसरी आहे, हे रेगे सरांनी आवर्जून सांगितलंय. याचं कारण त्यांच्या मालशे यांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि त्यांच्या अनेक अभ्यासकांच्याही लक्षात आलं असेल की त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी पीपी प्रोजेक्टचा मगाशी उल्लेख केला, पंडित फिलॉसॉफर. त्या प्रोजेक्टची मी सहभागी होते. म्हणजे मला असं सांगायला आवडेल आता या ठिकाणी की त्यांच्या या प्रकल्पाची अनेक शिबिरं मी माझ्या पुणे विद्यापीठात आयोजित केली. तोपर्यंत माझी रेगे सरांची ओळख नव्हती, पण मला एका कार्यक्रमाला बोलवल्यानंतर तिथे त्यांच्याच एका शिबिराच्या समारोपाला पुण्यातल्या काही प्रथित यश मोठ्या व्यक्तींना बोलवलं. त्याच्यात त्यांनी मला बोलवलं आणि त्यामुळे तिथे माझा सरांचा परिचय झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, सर आमच्याकडे चांगले विद्यार्थी मिळतील तुम्हाला, तर तुम्ही येता का? तर ते हो म्हणाले, नेहमीच्या सवयीप्रमाणे कुणाला दुखवायचं नाही असंही असेल. आणि मग जरी सर यांच्याशी खाजगीत म्हणाले असले मालशांशी की तो प्रकल्प अयशस्वी झाला, लिहिलंही असेल मला माहिती नाही, मग त्यांनी मला विचारलं नाही तर मी त्यांना सांगितलं असतं की माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा भरपूर लाभ उठवला. आपण या त्यांच्या स्मरणिकेत यांच्या विशेषांकात पाहाल की माझा एक विद्यार्थी आहे मल्हार जोशी, मुंबईच्या IIT मध्ये प्रोफेसर येतो. त्यांनी लिहिलेलं याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्या शिबिराचा इतका लाभ घेतला आणि मला खात्री आहे की त्या शिबिरामध्ये जे काही माझे विद्यार्थी शिकले, दुर्दैवाने मी नाही शिकू शकले कारण मी प्रशासनामध्ये इतकी दंग झाले होते की मी नेहमीच सांगते की गंगा मी फक्त माझ्या दाराच्या समोर आणते पण मी तिच्या काठावर उभी असते, माझे विद्यार्थी मात्र तिथे डुंबत असतात. तसं तिथेही त्याही बाबतीत झालं. पण त्यांनी खूपच त्याचा लाभ घेतला आणि त्यांना त्यामुळे नक्कीच त्यांच्या पुढच्या संशोधनात्मक कारकिर्दीमध्ये या सगळ्याचा फायदा झाला. हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आता या पुस्तकामध्ये रेगे सरांनी पंडिताची भूमिका निभावलेली आहे. म्हणजे ते भारतीय पंडिताच्या दृष्टिकोनातून या सगळ्या विषयाकडे पाहत आहेत. ते स्वतःला त्यांनी असं कल्पिलेलं आहे की मी एक भारतीय पंडित आहे आणि आता मी माझ्या दर्शनामधल्या किंवा माझ्या परंपरेतल्या काही तत्वांची तुलना आधुनिकतेच्या किंवा आधुनिकतावादातल्या काही तत्वांशी करू पाहतो. आणि अशा या तुलनेमध्ये त्यांनी प्रामुख्यानं पुरुषार्थाचा विषय घेतलाय आणि ती करत असताना त्यांनी अत्यंत परखडपणे असं सांगितलं स्वतःकडे वळून बघताना की भारतीय परंपरेमध्ये ही पुरुषार्थाची संकल्पना कितीही चांगली असली तरी पाश्चात्य परंपरेमध्ये असलेला जो कांटनी सांगितलेला ही आहे विवेकशील नैतिक मानवतावाद किंवा व्यक्तिवाद, तो मात्र आपल्या परंपरेत नाही आणि तो आपल्या परंपरेत येण्याची गरज आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. मगाशी मालशे सरांनी दुसऱ्या भागाचा फक्त पुसट उल्लेख केला आणि त्यांनी असं सांगितलं की या पुस्तकाचा दुसरा भाग, मला असं वाटतं किरण पुढचे भाग पण लिहिणार आहे, त्याचा अनुवाद करणार आहेत असं मला वाटतं आणि त्यांनी जरूर करावा. आणि त्याचं कारण असं की मगाशी अर्धवट राहिलं माझं सांगणं
इंग्रजीमधून वाचणारे जितके लेखक या पुस्तकाला मिळतील तितके लेखक मराठीमध्ये मिळणार नाहीत. आणि मराठीमध्ये तेवढं त्या पुस्तकाचं खऱ्या अर्थाने कौतुक किंवा त्याची उपयुक्तता कोणालाही कळणार, फार कमी लोकांना कळेल. पण इंग्रजीमधून मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की संपूर्ण विश्वामध्ये ज्या ज्या ठिकाणी तत्वज्ञान विभाग आहे, ज्या ज्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह रिलिजन, तौलनिक धर्मशास्त्र अशासारख्या विभागामध्ये अध्ययन अध्यापन चालू आहे. त्या विभागाने निश्चितपणे त्यांच्या या पुस्तकाचं अत्यंत एक मोलाचा ग्रंथ म्हणून स्वागत होईल. आणि म्हणून किरण रेगांनी जर हे मनावर घेतलं नसेल तर चित्रताईंना मी सांगते की त्यांना विनंती करा की हे आवर्जून तुम्ही करा. आणि तरच ह्या पुस्तक रेगे सरांना खरोखर त्यांना याचा अतिशय मनापासून आनंद होईल की त्यांना जे काही म्हणायचे ते जगभरात पोचलं. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये वादसंवाद नावाचा जो उत्तरार्ध आता आहे, म्हणजे दुसरी आवृत्ती आता जी प्रकाशित झाली, त्याच्यामध्ये आता माळशे यांनी सांगितलं त्याप्रमाणे सह देशपांडे आणि शशी अंतरकर यांनी त्यांच्या काही लेखांवरती काही मुद्द्यांवरती घेतलेले आक्षेप ते आहेत. आणि त्याचं विशेषतः अंतरकरांच्या आक्षेपांचं समाधान रेगे सरांनी केलेलं आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सह देशपांड्यांच्या आक्षेपांच्यावरती ते काही लिहू शकले नाहीत. तर हे सगळं एकदा पाहिल्यानंतर मी हे वाचलं असं मी म्हणेन, अभ्यासलं असं मी काही म्हणत नाही, पण एक कल्पना फक्त आता मी उदाहरणादाखल इथे आपल्या समोर मांडू इच्छिते. आणि ती आहे कालविषयक कल्पना. त्याचा उल्लेख अंतरकरांनी केला आणि त्यांनी असं म्हटलंय की कालसंकल्पना ही पाश्चात्य पद्धतीमधली किंवा पाश्चात्य आधुनिकतावादामधली आणि परंपरेमधली यामध्ये खूप फरक आहे. आणि त्याचा सांधा कसा जुळवायचा किंवा काय या संबंधी रेगे काहीच बोलले नाहीये. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा एक कळीचा प्रश्न आहे. हे अंतरकरांचे शब्द आहेत. तर आता नेमका काय प्रश्न आहे हा, नेमकी काय समस्या आहे? प्राचीन भारतीय परंपरेमध्ये काल चक्राकार आहे. म्हणजे असं की पुराणामध्ये आणि स्मृती ग्रंथामध्ये 4 युगांची कल्पना आहे, चतुर्युग संकल्पना, म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि सत्य. आणि ही 4 युग आपल्याला असं दिसतं की यामध्ये संपूर्ण मानवी इतिहासाची अवनती झालेली आहे. म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर काळ हा अवनतीकडे चाललाय. पाश्चात्य काळाच्या संकल्पनेप्रमाणे पाहिलं तर तो असा ॲरो सारखा आहे, एका दिशेने चाललाय आणि तो प्रगतीच्या दिशेने चाललाय. तर पाश्चात्य प्रगती आणि आमची अधोगती याचा मेळ कसा लावायचा या संबंधी काहीच रेगांनी उल्लेख केलेला नाही, असा आक्षेप अंतरकरांनी घेतला. त्याच्यावरती रेगे सरांनी असं सांगितलं की कालचक्र ही जी कल्पना आहे ही फक्त पुराणामध्ये आहे. आपण नंतर जर दर्शन ग्रंथ, विशेषतः तत्वज्ञानाचा गाभा असलेले जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ जर आपण पाहिले तर आपल्याला असं दिसतं की ही संकल्पना तशी नाही. म्हणजे काळाचं चक्र नाहीये हे, तर हे विश्वामधल्या घटनांचं चक्र आहे. त्यामुळे रेगे सर असं एके ठिकाणी म्हणतात, मला वाटतं मी कुठेतरी ते म्हटलेलं आहे, म्हणजे त्यांची वाक्य आपल्याला जर नीट वाचता आली त्याच्या म्हणजे ह्या सगळ्या समाधानाच्या सुरुवातीलाच रेगे सर असं म्हणतात की एक गोष्ट मला समजून चुकली. अंतरकरांचे सगळे आक्षेप वाचल्यानंतर रेगे सर म्हणतात, मी ते उद्धृत करते त्यांचं वाक्य, एक गोष्ट मला समजून चुकली की मला माझं म्हणणं नीट मांडता आलं नाही, म्हणजे ही माझी चूक आहे. आणि मग प्रतिपक्षाचा आदर करण्याची ही प्रवृत्ती आहे. आणि मगाशी वारशाचा प्रश्न यांनी काढला, पण मी ठामपणे इथे सांगू शकते की हा रेगे सरांना मिळालेला तर्कतीर्थांचा वारसा नक्कीच आहे. त्याबरोबर तर्कतीर्थांनी ज्या पारंपरिक विद्येचं अध्ययन केलं त्या पारंपरिक विद्येचाही हा वारसा आहे रेगे सरांच्याकडे आलेला. याचं कारण असं की पारंपरिक चर्चा ज्या वेळेला होते, शास्त्र चर्चा, त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्वपक्ष उत्तर पक्ष या माध्यमातूनच सगळी चर्चा घडते. आणि
हे जे भले मोठे मोठे नैयायिक आणि वैशेषिक असे शास्त्रज्ञ होऊन गेले, कणाद, कपिल यासारखे, पतंजली, या सगळ्यांनी ही जी शैली अवलंबली त्या शैलीमध्ये त्यांनी एक काल्पनिक असा पूर्वपक्ष तयार केला. शंकराचार्य त्याला प्रधान मल्ल म्हणतात. म्हणजे सगळ्यात बलवान कोण कुस्तीगीर असेल त्याला पहिल्यांदा आणा, त्याच्याशी मी कुस्ती खेळतो आणि त्याच्या कुस्तीमध्ये जर मी जिंकलो तर मी नक्की जिंकलो, बाकीचे नंतर आणा वाटेल तेवढे चिल्लर. असा प्रकार असतो हा पूर्वपक्षाने. आणि ते जास्तीत जास्त पूर्वपक्ष काय प्रकारच्या शंका निर्माण करेल असा विचार करतात आणि त्यांच्या कल्पनेतून तो पूर्वपक्ष उभा करतात. ही आपल्या दार्शनिकांची ही एक अत्यंत महत्वाचं हे वैशिष्ट्य हे आपण लक्षात घ्यायला हवं. मगाशी ते म्हणाले चिकित्सिक विश्लेषण, चिकित्सक वृत्ती भारतीय परंपरेत होती की नाही मला माहिती नाही, होती, हे मला आवर्जून सांगायचं या ठिकाणी. निश्चितपणे होती. आपण जर अमर्त्य सेनांचं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं पुस्तक आहे ते आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी हेच मोठं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे भारतीय दार्शनिकांचं, की ते सगळ्यांना खुल्लम खुल्ला चर्चा करायला, तू ये, तू चार्वाक आहेस का, अरे तू देवाच्या विरुद्ध बोलतोस, बस खाली, नाही तर त्याला मारून टाका, असं नाही कधी केलं. आपल्या परंपरेने असे कधी कोणाचे खूनबिन पाडले नाहीत माझ्या विरुद्ध बोलतो म्हणून. तू ये इतकंच नव्हे तर त्याला एक दर्शन म्हणून सर्व दर्शन संग्रहामध्ये वेगळं स्थान पण दिलेलं आहे चार्वाकाला. त्या काळातलं मी सांगते. आज चार्वाकाचे ग्रंथ आहेत का? अध्यक्षांचं भाषण आजचं काय आहे, आज आधुनिकता आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात तुम्ही जास्त बोलणं उचित आहे. आणि मगाशीच तुम्ही सांगितलं ना की काही विषयावरती ते सभेत बोलू नये, तसं मी पण थोडंसं बोलले, आता जास्त बोलत नाही. अध्यक्षीय भाषण झालं. चारवाक संपला नाही, मी चारवाकच आहे. आणि मी ठामपणे सांगते, माझ्यासारखं सांगणारे इथे असे धीटपणे असतील तर ते म्हणतील हो मी पण चारवाक आहे. चार्वाकाचं मी वाचू इच्छितो चार्वाक. हो द्या मला. अरे इथे आपला प्राज्ञपद शाळेनं प्रकाशित केलं चारवाक, द्या त्यांना एक पुस्तक जाण्यापूर्वी द्या. याला तुष्यतो दुर्जन न्याय म्हणतात आपल्या परंपरेत. तुष्यतो दुर्जन न्याय म्हणजे चार्वाकाचे ग्रंथ द्या मला. मी बोलायचं का? मला काहीतरी लोकांना जरा बरं वाटेल, मनोरंजक असं बोलायचंय ना. परंपरेमध्ये तुष्यतु दुर्जन न्याय आहे आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये. म्हणजे हा जो समोर बसला लेखाचा दुर्जन आहे असं मी मनातल्या मनात म्हणतो, पण बरं बाबा तू खुश हो, चल. रेग्याने हा न्याय आत्मसात केला हे मला सांगायचंय. म्हणजे त्यांनी शशी अंतरकरांना एक त्या हुतुतूच्या डावात कसे आत येऊ देतात, तू 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 करत ये, पूर्ण आत येऊ दिलाय त्यांनी अंतरकरांना. आणि नंतर शेवटी त्यांच्यावरती हल्ला केलाय आणि शेवटी अत्यंत सप्रमाण पद्धतीनं ग्रंथातले पुरावे देऊन त्यांचं हे मत की कालकल्पना अशी आहे हे त्यांनी खोडून काढलंय. ते फक्त हे वाक्य मला मिळत नाही, पण त्यांनी असं म्हटलंय की हे जे काल आहे हा काल फक्त चक्राकार असतो, चक्राकार नसतो. तर या काळामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलय, आणि आपल्या भारतीय संकल्पनेप्रमाणे प्रलय झाला की पुन्हा सृष्टी, स्थिती, प्रलय, म्हणजे हे अनएंडिंग असं हे चक्र आहे. पण हे घटनांचं चक्र आहे, कालाचं नाही. कालाबद्दल दर्शन काय म्हणतात, तो अनादीच आहे. तो खालनं आलाय, कुठून आलाय माहिती नाही, वरती चाललाय, कुठे जाणार आहे आणि कधी संपणार आहे आम्हाला काही माहिती नाहीये, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या नर्मविनोदी शैलीमध्ये त्यांनी सगळ्या समाधानाचा समारोप करताना त्यांनी असं सांगितलं की जो प्रश्न अंतरकरांना कळीचा प्रश्न वाटतो तो वस्तुतः व्याज प्रश्न आहे. म्हणजे इट्स अ स्युडो क्वेश्चन असं आपण म्हणू. हे जर त्यांना पटलं तर त्यांचा भार काहीसा हलका होईल असं मला वाटतं. अशा अत्यंत मिश्किल अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांचं समाधान केलं आहे. हेरगे सरांच्या बद्दल अजूनही खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मला म्हणजे माझे वैयक्तिक अनुभव तर पुष्कळच आहेत, पण आता हा प्रसंग नाही. पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते. नमस्कार.
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, तत्वज्ञ आणि मराठी विश्वकोशचे अध्यक्ष म्हणून काही काल अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे धुरा वाहणारे आजचे आपले मेपूर हेगे सर यांच्या जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. योगायोग असा आहे की त्यांच्या जन्मशताब्दीचं कार्यक्रम घेताना आज त्यांचेच विद्यार्थी मिलिंद मालशे आज या ठिकाणी उपलब्ध झाले. याचा हा खरोखरच चांगला योगायोग म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्यांनी शिक्षक विद्यार्थी संबंधामधले अनेक अनुभव की जे आम्हाला इतरांना माहीत नाहीत तेही त्यांनी या ठिकाणी कथन केलेले आहेत. मी या ठिकाणी प्रथम मिलिंद मालशे यांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी ते आले आणि त्यांनी या मेपूर हेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान उत्तम प्रकारे दिले, अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं, याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. यानंतर आमच्या प्राथमिक शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर सरोजाताई या पुण्याहून या ठिकाणी आल्या आणि त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि उत्तम अध्यक्ष समारोप केला, याबद्दल मी त्यांचाही या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. या आजचा जो कार्यक्रमामध्ये जी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत ज्यांची SD इनामदार सर, किरण रेगे आणि अशोक जोशी यांची पुस्तकं जी प्रकाशित झाली आहेत ते तर त्या तिघांनाही मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या पुस्तक रचनेमध्ये सहकार्य केलं किंवा मदत केली ते म्हणजे SD इनामदार डॉक्टर चित्रा दाभोळकर आहेत, श्री प्रशांत गुजर आहेत, मल्लाडे सर आहेत, अशोक जोशी सर आहेत, अजित क्षीरसागर आहेत, नागेश मोने यांनी फार चांगलं मोठं सहकार्य केलेलं आहे. तर या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आमचे या प्राज्ञवट शाळेचे काही संचालकही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. विशेष म्हणजे सातारून डॉक्टर दाभोळकर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला बरं वाटलं मला. ह्याच्यामध्ये या सर्व कार्यक्रमामध्ये म्हणजे पुन्हा एकदा मी ज्यांचे या टिळक लायब्ररीचे संचालक किंवा त्यांचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांना सर्वांना त्यांचे आभार मानतो. आणि प्राथमिक शाळेमधले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो. मला एक फक्त विनंती करायची आहे की अद्याप असे काही व्यक्ती आहेत की ज्यांना प्राथमिक शाळा माहीत नाही किंवा प्राथमिक शाळा कुठं आहे हेही माहीत नाही. तर मी त्यांना एक माझी विनंती आहे की आपण केवलानंद सरस्वतींची समाधी स्थान आहे की ज्या ठिकाणी प्राथमिक शाळा आहे तिथं पोथ्या अनेक आहेत, 500 पोथ्या आहेत. तर आपण ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण जरूर या समाधी मंदिराला भेट द्या आणि प्राथमिक शाळेचे काय काम चालले हे आपण समजून घ्या, अशी माझी एक विनंती आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.